अशोक खरातनं न्यूमरोलॉजीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला. कुठलाही माणूस भेटल्यानंतर त्याच्या इतिहासातल्या काळ्या बाजूच्या गोष्टी सांगायचा. खरातनं अनेक महिलांना मूल न होण्यासाठी औषधं दिली होती. खरात हा लिंगपिसाट होता. मंडळी नमस्कार. अशोक खरातचं प्रकरण महाराष्ट्रात चांगलंच गाजतंय आणि पुढचे काही महिने ते गाजत राहील असंच दिसतंय. कारण या प्रकरणात आहेतच बऱ्याच गोष्टी. पण या प्रकरणाच्या खोलात जाताना मुळात अशोक खरात सारख्या बुवा बाबांच्याकडे म्हणजे जे भोंदू असतात, बोगस असतात, तद्दन खोटे असतात, त्यांच्याकडे जाणाऱ्यांची लोकांची मानसिकता नेमकी काय असते ते आपण समजून घेऊया. सर्वसाधारणपणे जगाचा नियम असा आहे मंडळी की चमत्कार दाखवला की लोक नमस्कार करतात. आणि हा जगाच्या सुरुवातीपासून जगाच्या अंतापर्यंतचा नियम. जशी मराठीत म्हण आहे ना, ज्याच्या हाती काठी तो गुराखी. म्हणजे ज्याच्याकडे सत्ता असते, ताकद असते, मग ती पैशांची असो किंवा मसल पॉवर असो, त्याच्याकडे स्वाभाविकपणे सत्तेचा जोर जातो किंवा त्याच्याकडे अधिक अधिकार प्राप्त होतात. चमत्कार दाखवला की नमस्कार, या मागचं सुद्धा गणित असंच आहे. आणि खरातने अगदी सुरुवातीलाच काही चमत्कार दाखवले. अशोक खरातनं न्यूमरोलॉजीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला. कुठलाही माणूस भेटल्यानंतर त्याच्या इतिहासातल्या काळ्या बाजूच्या गोष्टी अशोक खरात नेमकेपणानं सांगायचा. आणि आपल्या इतिहासातल्या अशा काही गोष्टी ज्या कुणालाच माहीत नाहीत, त्या जर का अशोक खरातला माहिती आहेत असं कळल्या कळल्या समोरचा माणूस गपगार व्हायचा. आणि यापासून कोणीच दूर नव्हतं मंडळी. मग यात राजकीय नेते आले, व्यापारी आले, अन्य वेगवेगळ्या समाजाच्या घटकांमधले लोक आले. यात महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या प्रत्येक कालखंडात अनेक टप्प्यांवर स्त्रियांचं शोषण झालंय. मग ते राजकीय क्षेत्रात असो किंवा अन्य क्षेत्रात. आता अशोक खरातचा जिथपर्यंत विषय आहे, त्या विषयात जर का बारकाईनं अभ्यास केला तर स्त्रियांचं अशोक खरातकडे जाणं, यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मूल होणं. आत्तापर्यंतची जी माहिती समोर आली आहे त्यात अशोक खरातनं अनेक महिलांना मूल न होण्यासाठी औषधं दिली होती असंही समोर आलंय. म्हणजेच खरात एक प्रकारे फसवणूक करत होता, तद्दन फसवणूक. म्हणजे स्त्रिया मूल होण्यासाठी म्हणून अशोक खरातकडे यायच्या आणि अशोक खरात त्यांना मूल होऊ न देण्याच्या करताचं औषध द्यायचा आणि स्वतःची शारीरिक भूक भागवून घ्यायचा. यातल्या काही स्त्रिया तर आपल्या पतीच्या सोबत अशोक खरातच्याकडे गेल्याचं चौकशीच्या प्राथमिक माहितीतून समोर आलंय. आणि ही त्याहीपेक्षा धक्कादायक बाब आहे. स्त्रीवर अनेकदा घरात नवऱ्याचा, कुटुंबियांचा दबाव असतो, तो मूल झालं पाहिजे किंवा त्यातही मुलगा झालं पाहिजे अशा प्रकारचा. आणि अशा वेळेला विचित्र मानसिकतेत किंवा कौटुंबिक दबावाखाली अडकलेल्या स्त्रिया काही वेळेला निश्चितपणे खरातचे पाय धरायला गेलेल्या असू शकतात. पण खरात विविध वयोगटातल्या स्त्रियांचं शोषण करत होता असं आता समोर आलंय. कारण सापडलेल्या व्हिडिओची संख्या ही 200 नाही, त्याहीपेक्षा जास्त असल्याचं समजतंय. खरात अनेकदा स्त्रियांना गुंगीच्या आहारी जाणारं किंवा स्वतःच्या प्रभावाखालती एखादी व्यक्ती येऊ शकेल अशा प्रकारचं काही औषध देत होता. आणि याच अनुषंगानं नाशिकचे पोलीस आणि SIT आता नाशिकमधल्या, सिन्नरमधल्या किंवा परिसरातल्या काही डॉक्टरांच्या सुद्धा मागावर असल्याचं कळतं. खरात नेमकी कोणती औषधं देत होता, ती कोणाकोणाला कशा पद्धतीनं देत होता, याचा सुद्धा SIT कडून शोध घेतला जातोय. तुम्ही जर का खरातचे पोलीस व्हॅनमध्ये बसलेले काही व्हिडिओज पाहिले असतील तर खरातचा उजवा हात काहीसा काम करत नाही असं तुमच्या लक्षात आलं असेल. तर खरातला अर्धांगवायूचा एकदा झटका येऊन गेला होता. त्यातून खरात बालंबाल बचावला. खरातला अर्धांगवायूचा झटका आला होता, त्याचं कारण शोधता शोधता पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिली आहे आणि डॉक्टरांनी त्याची पुष्टी केली आहे. अशोक खरात स्वतः व्हायग्रासारखं औषध घ्यायचा
म्हणजेच कामोत्तेजक प्रकारचं औषध, आणि याच्या अतिसेवनामुळे खरातला अशा प्रकारचा अर्धांगवायूचा झटका आला होता, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तेव्हा मंडळी, खरात हा लिंगपिसाट होता हेच यातून स्पष्ट होत आहे. पण त्याचबरोबर खरातला लोक नमस्कार करायचे, कारण खरात त्यांचा भूतकाळ एवढंच नाही तर भविष्यकाळ सुद्धा नेमकेपणानं सांगायचा. प्रामुख्यानं राजकीय नेत्यांची जी रांग खरातकडे लागायची ती दोन कारणामुळे. एक, स्वतःचं भविष्य जाणून घेणं, आपल्याला पुढच्या काही काळात कोणकोणती राजकीय पदं मिळू शकतात किंवा राजकारणात आपण किती प्रगती करू शकतो हे जाणून घेण्याकरता, किंवा राजकारणात जमवलेला काळा पैसा किंवा राजकारण करताना केलेली कदाचित काही दुष्कृत्य ही लपतील का, त्याचे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, आणि जर का राजकारणात पुढे प्रगती करायची असेल तर काय केलं पाहिजे हे जाणून घेण्याकरता खरातकडे राजकीय नेत्यांची सुद्धा अनेकदा रीघ लागायची. माजी मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी तर सांगितलेली गोष्ट सगळ्यात धक्कादायक आहे. ती म्हणजे जवळपास 40 लोकप्रतिनिधी, 40 आमदार हे खरातकडे त्याचा सल्ला घेण्यासाठी, राजकीय भाकीत जाणून घेण्यासाठी जात होते. खरंच महाराष्ट्रातले राजकीय नेते स्वतःच्या राजकीय भविष्याबद्दल, भवितव्याबद्दल एवढे घाबरतात का? आपलं राजकीय भवितव्य संपलं किंवा पुढे कोणतीच प्रगती राजकारणात करू शकलो नाही तर आपलं काय होणार या भीतीपोटी हे सगळे राजकारणी खरातचे पाय धरत होते का? खरातनं अनेक शेतकऱ्यांना फसवून कोट्यावधी रुपयांची जमीन सुद्धा हस्तगत केली आहे. पुण्यातल्या अत्यंत हाय प्रोफाईल भागात खरातचे 1-2 नाही तर 7 पेक्षा जास्त बंगले एका सरळ लाईनीत असल्याचंही आता तपासात उघड झालंय. त्यामुळे खरात हा लिंगपिसाट तर होताच, पण त्यासोबत तो धनपिपासू सुद्धा होता, हेही आता स्पष्ट झालंय. SITची चौकशी साधारण पुढच्या 4 ते 5 दिवसात पूर्ण होईल. पण SITचा अहवाल कधी येईल, कोर्टात ही केस कधी उभी राहील आणि खरातला शिक्षा कधी मिळेल हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्हाला या राजकीय नेत्यांच्या खरातचे पाय धरण्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं की महिला कोणत्या भीतीपोटी खरातचे पाय धरत होत्या आणि त्याच्याकडनं नाही त्या गोष्टी सहन करून घेत होत्या? तुमचे विचार आम्हाला जरूर कळवा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी NDTV मराठीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.